नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे स्वर्गीय भारत 5000 केसरीमध्ये आणि पुन्हा एकदा इतिहास बघायला मिळाला. लक्ष आणि शिट्टी. आज मालकसुद्धा सोबत आहेत. दादा नमस्कार. मगाशीच आपली एक बाईट झाली. त्याच्यामध्ये आपण थोडीशी चर्चा केली आणि त्या चर्चामध्ये तुम्ही म्हटलं होतं की इतिहास घडणार आणि इतिहास घडवून दाखवला. नक्कीच 100% भाऊ. कारण आपली तुम्हाला म्हणण्याचं कारण कसं आपली गाडी आधी पळाली होती. त्याचप्रमाणे गटाला सुद्धा गाडी आपली एवढी अप्रतिम पळाली का खुला निकाल घेतला होता. आणि आता सेमी तुम्ही बघितलीच असेल, की एकदम अंतरात सेमी निघाली आपली. बस आता हीच आहे, की मग फायनलला गाडी जर व्यवस्थित बसली, तर 100% आपण एक नंबर करणार आज. बघा आज प्रेक्षक वर्गसुद्धा बघू शकता तुम्ही. अ, किती गर्दी जमलेली आहे. कारण लक्ष्याचा इतिहास आणि सिट्टी काहीतरी आज इतिहास घडवूनच दाखवणार आणि तिसरा इतिहास घडणार आज. काय सांगाल? नक्कीच 100% प्रयत्न तोच आहे आमचा. कारण नियोजन आम्ही त्याच हिशोबाने केलं होतं. एक नंबर करायचंच या मैदानामध्ये आणि आपलं घरचं मैदान आहे. इथे नाही करायचं मग कुठे करायचं? काय सांगाल प्रेक्षकांबद्दल? प्रेक्षकांबद्दल म्हणजे एक दोन्ही बैलांवर असणारा जीव त्यांचा आणि आपुलकी, त्यानुसार ते प्रत्येकजण कामं, व्यवसाय वगैरे सोडून, कोणी जॉब वगैरे मिस करून ते आज आलेले आहेत इथपर्यंत. बघा भरपूर प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. आज नियोजनाचे बादशे आणि मालक, सिटीचे मालक आपल्यासोबत आहेत. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव तेजस भानदास पालकर. आमची गाडी भानदास शेठ पालकर मुद्रे कर्जत गजा शंभू ग्रुप मुद्रे कर्जत शंभू ग्रुप हुमगाव या नावाने गाडी पळते आमची. बघा दादा बिनजोडला तर एक छाप सोडलेलीच आहे तुम्ही. कारण अखंड मुंबईमध्ये बिनजोडला नाव असतंय मुजरे कर्जतचं आणि आज गटामध्ये सुद्धा दुसरा इतिहास बघायला मिळाला. आमचा बैल पहिले आमचा गजा बैल होता. त्याने आमचं नाव केलं. त्याच्या पाठोपाठ शंभू बैल घेतला. पण काही आजाराने त्याचं निधन झालं. त्यानंतर 1 वर्ष आम्ही भरपूर बैलं आणली. पण ते पाहिजे तसं यश आम्हाला भेटलं नाही. त्यानंतर ब्राह्मणीमधनं आम्ही शिट्टी बैलाची खरेदी केली. तेव्हा शिट्टी बैलाने आमचं नाव पुन्हा एकदा मुंबईमध्ये चालू ठेवलं. भरपूर बैलं झाली. बिनजोड क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश भेटत होतं. पण 3 फेऱ्याच्या मैदानात नियोजन आपलं कुठेतरी चुकत होतं आणि नेहमी 3 फेऱ्याच्या मैदानात आपण मार खात होतो. मागच्या वेळेस मैदान झालं तेव्हा देखील आमचं थोडं नियोजन चुकलं आणि गाडी बसली नाही सेमीला. भरपूर आम्ही विचार-विनिमय केला. त्यानंतर ह्या फेरीला आता कमीत कमी गाडी आपली गट काढून सेमीला तरी राहिली पाहिजे असं आमचं नियोजन होतं आणि आज गाडी फायनलला राहिली त्याचा खूप आनंद आहे. बघा आज दिलदार व्यक्तिमत्व आणि खूप सुंदर असं दादांनी सांगितलं. कुठेतरी अपयशाची पायरी चढून आज संघर्षाची पायरी चढून आज यशाकडे आले. कसं वाटतं आजचा आनंद? खूप आनंद आहे. आमचे आता मी कधी मैदानात येत नाही. बाकी माझे भाऊ वगैरे तेच येतात. ते त्यांच्या सगळ्यांची मेहनत आहे. सर्वांची मेहनत आहे. सर्वांच्या आशीर्वादाने बैल पळतोय. चांगलं नाव केलं मुंबईमध्ये. आज लक्षाचे मालक दादा सोबत आहेत. शेटने आज दिलदार व्यक्तिमत्व दाखवलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही लक्ष्या बैल 3 फेऱ्याला 1 नंबर पळतोय. जाईल त्या मैदानात तो फायनलला राहतोय. तर आमची इच्छा होती, की आम्हाला आता या मैदानाला आपला दुसरा बैल असल्यामुळे चांगला बैलाच्या शोधात होतो. तर लक्षावाल्यांनी आम्हाला बैल दिला त्याबद्दल पण आम्ही त्यांचे आभार मानतो. आता येणारा पुढचा फेरा पडणारच आहे फायनलचा आणि तुम्ही गुलालासाठी प्राप्त तर झालेलेच आहेत. काय वेगळा इतिहास बघायला मिळेल आज? आज गाडीला तर आमच्या चांगली गती आहे. तर 1 नंबर करावा अशी आमची इच्छा आहे. बघा मित्रांनो 100% एक नंबर करणारच. कारण मगाशीच मी बोललो होतो, की इतिहास घडणार आणि ते झालंच. दादा काय बोलाल? नक्कीच 100% बघा, हे आमचे अक्षय ड्रायव्हर हरपळवाडीचे, हे वरतून आलेले आहेत आज मैदानासाठी. कारण त्यांना 100% गॅरंटी आहे आणि त्यांनी गाडी बघितलेली पण आहे बिनजोडला. त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला शब्द दिला आज आपण बोलतो गुलालास पात्र होच आणि जी गाडी पळाली त्या हिशोबाने 1 नंबरची त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे आम्हाला. बघा त्यांना सुद्धा आपण विचारूया. दादा नमस्कार. उत्तम असे तुम्ही जॉकीसुद्धा आहेत आणि आज गाडी एकदम भरभक्कम वेगाने पळाली. सेमीला सुद्धा पळाली, गटाला सुद्धा पळाली. कसं वाटतंय? छान वाटतंय गाडी चांगली पळत्या. त्यामुळं काय गाडीला गॅस बी चांगला लागतोय. खालून तळ बी बसते त्यामुळं काय अडचण नाही. जेव्हा गटपास झाला त्यानंतर सेमीसाठी जेव्हा गाडी गेली आणि सेमी जेव्हा गाडी पळत होती काय तुमची हुरूर मनामध्ये जाणवत होती? हुरहुर म्हणजे काय फक्त गाडी म्हणजे स्पीड गाडीला खूप लागतंय. फक्त जास्त स्पीड लागल्यावर बी जरा जुळवून गाडी म्हणजे नाही का लक्ष देऊन गाडी हाणायला लागते जरा नाही का. लय पळत्या म्हणून कशी पण हाणून नाही जमवायची म्हणून जरा ध्यान देऊन पण हाणायला लागते गाडी. त्यामुळे गाडी हाणायची गरज नाही एवढी कारण गाडीला मूळचाच गॅस लय लागतो. आता येणारा जो फायनलचा फेरा आहे त्याच्यामध्ये नक्कीच इतिहास होईल का? हो. जर आम्हाला पाहिजे ती तास निघालं का नाही तर मग बघासारखाच रिझल्ट असेल.
बघा खूप छान उत्तम जॉकी. तुमची ओळख सांगा. माझं नाव अक्षय ड्रायव्हर हरपोडे. तुम्ही आज मुंबईमध्ये आले आणि कसं वाटलं आजचं नियोजन? खूप मस्त नियोजन आहे. मैदान बी भारी आहे आपलं. पुढं थांबाय बिंबाय काय अडचण नाही. खाली झेंड्या वेंड्याची बी काय अडचण नाही. भारी मैदान आहे आपलं. जिथल्या तिथं सगळं रितसर मैदान आहे. आज मालकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि गाडीवर तुम्हाला जॉकी अशी उत्तम अशी निवड केली. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही सागर शेठचं कसं आहे माहिती आहे का? सागर शेठ म्हणजे दिलदार माझा राजमाणूस आहे. सागर शेठचा आपल्यावर पहिल्यापासून विश्वास आहे. म्हणजे मोठं मैदान असलं की प्रत्येक वेळी आपल्याला बाबा ते बोलतात की हाण गाडी काय असं. जेवढं मोठं मैदान असेल तेवढं बोलतात. बघा मित्रांनो, दिलदार व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत आणि आज प्रेक्षक वर्गांची खूप गर्दी झालेली आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सागर शेठचा काही विषयच नाही हो. सागर शेठ म्हणजे कधी म्हणजे कुठल्याही शब्दाला आपण काय बोललो का नाही तर आपला शब्द डावलत नाही तर म्हणजे असं करूया तसं करूया म्हणजे प्रत्येक बारक्या पोरापासून मोठ्या माणसापर्यंत म्हणजे सगळ्यांचा विचार घेऊन पहिरा म्हणा ही बाकीच्या गोष्टी सगळ्या नियोजन सगळ्यांचा विचार घेऊन करते. बघा मित्रांनो, आज खूप चांगला असं जॉकी, उत्तम जॉकी आज लक्षाच्या आणि सिटीच्या गाडीवर बसले होते आणि चांगली अशी गाडी वेगाने एकदम भरधाव वेगाने गाडी पळवली. त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतोय आणि फायनलसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. आपण दादांच्याकडे जाऊया. दादा, ज्यांनी ज्यांनी गंमतमध्ये बघितलं होतं तुम्हाला त्यांना आज नक्कीच बघायला मिळालं का? नक्कीच 100% बघा आज दोन्ही बैलांनी उत्तर दिलेली आहेत की काही काहींचं म्हणणं आहे की 3 फेऱ्यात पळाले नाही पळाले. बैल काय पळतात आणि आमची पण एक त्या हिशोबाने नजर आहे कोणतं बैल पळणार नाही पळणार. बरोबर आहे. आज बैलांनी उत्तरं दिलेली आहेत. खूप जणांनी म्हटलं गुलालाच पात्र होऊन दाखवा आजच्या मैदानासाठी. आहे आज बैल दाखवतात ना. आज तुम्हाला 1 नंबर करून दाखवू आम्ही. योग्य तो कार्यक्रम. 100% बघा मित्रांनो, 6 नंबर तासामध्ये गाडी लागलेली आहे आणि आज इतिहास बघायला मिळेल. 100% कारण जी आमची अपेक्षा होती एक 2 ते 6 तासामध्ये कुठेही लागावं आणि ती 6 नंबर तासावर गाडी लागली. सेमीला 2 नंबर तासावर लागली आपली. गाडीमध्येच बसलेली आहे. छान पळायला आता पण. धन्यवाद. काय वाटतंय? बघू आता चांगला निर्णय आज जल्लोष होणार का? हो नक्की. बघा मुंबईमध्ये तुमची सुद्धा एक एंट्री झालेली आहे कारण बऱ्याचशा दिवसांनी मध्ये एक नियोजन कुठेतरी फसत होतं आणि आज ते नियोजन कुठेतरी यशाला पात्र होत आहे. खूप आनंद आहे. चांगला जल्लोष होईल आज. काय संदेश द्याल? आज आम्ही पण कुठेतरी कमी नाही. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला संघर्षाच्या काळामध्ये बघितलं होतं त्यांना काय आज निरोप द्याल? काय नाही बैलाचं काम बैल करणार आहे. आपण बोलून काय होणार नाही. बैल उत्तर देईल सगळ्यांना जे काय असेल ते. बघा खूप छान दिलदार व्यक्तिमत्व आणि दिलदार मनाचा सुप्रसिद्ध गाडा मालक आज आपल्या सोबत आहेत. दादा, तुम्हाला आजचं शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद भाऊ तुमचं पण.